सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, उपस्थित मान्यवर ग्रामस्थ मंडळी, बंधू भगिनी, बालमित्र, सचिव महादेवांना जरी कमी शिकले असले तरी त्यांना शिक्षणाची फार आवड होती. त्यांनी त्यांच्या काळामध्ये जेऊरमध्ये चांगलं शिक्षण संस्था उभा केली. तिथं आज 1000 मुलं शिकत आहेत. अक्कलकोटला डीएड कॉलेजच्या माध्यमातून त्यावेळी किती त्रास होता मुलांना डीएड ऍडमिशनचा, तसल्या काळात त्यांनी डीएडचं कॉलेज चालू केलं. ते चांगलं चालवलं. तिथेही चांगलं इमारत उभा केली. त्याच्यानंतर हैदराबादला पण त्यांनी केलं. मला वाटतं अण्णा आहेत असतानाच हे घेतलं ना संस्था, होते का नाही प्रयत्न? हा, अण्णांचा प्रयत्न चालू होता, कारण मुंबईमध्ये गाठ पडले होते मला 2-3 वेळा. त्यांना हे आश्रमशाळेचं थोडं कारभार व्यवस्थित नव्हता. मुलांची हेळसांड होत होती, शिक्षकांचं हे होत होतं. मला वाटतं हे शिक्षक सुद्धा आले होते माझ्याकडे 2-3 वेळा. हा, त्यावेळी सगळं होतं आणि मल्लिकार्जुनने पुढे घेतलं. त्यांनी पुढाकार घेतला. म्हटलं मी घेतो म्हणले, घ्या म्हणत. त्याच्यात पण त्यांना किती अडचणी आणल्या त्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती, शिक्षकांना पण माहीत असतील ते. तरी पण हे सगळ्यातनं मात करून किंवा या ज्या आश्रमशाळेमध्ये गरिबांची मुलं शिकतात, एकदम म्हणजे अत्यल्प उत्पन्नातले सगळे मुलं आहेत. त्यांचे आई वडील सांभाळू शकत नाहीत, त्यांना नीट जेवण शिकू शकत नाहीत, शिक्षण घेऊ शकत असले मुलं आज शिकायला येतात. किती आहे सर मुलं? 135 मुलं आहेत. आता तर मोठं वास्तू उभारणार आहे, अजून वाढणार आहे सर. ಪಾತ್ರ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನೊಳ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಪಾಟೀಲರಿಗೆ ಆ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರು, ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ರಂಗದೊಳಗೆ ಸೇವೆ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸಿ ನಮ್ಮ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಷಟ್ತ್ರಿಂಶತತ್ವ ಬೀಜಾಯ ಲಿಂಗರೂಪಾಯ ಶಂಭವೇ ಲಿಂಗರೂಪಾಯ ಶಂಭವೇ. ಪ್ರಥಮತಃ ಆರಾಧ್ಯ ಗುರುಗಳನ್ನು ಹೃನ್ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ಯಾವತ್ತಿನ ಸಮಾರಂಭದ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನೇ ಅಲಂಕರಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮವರಾದಂಥ ಶ್ರೀಮನ್ ನಿರಂಜನ ಪ್ರಣವ ಸ್ವರೂಪಿ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದ ಪರಮಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ ನಮನಗಳನ್ನೇ ಸಲ್ಲಿಸಿ, ಹಾಗೂ ಯಾವತ್ತಿನ ಸಮಾರಂಭದ ನೇತೃತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡು ಎಲ್ಲವೂ ಹೆಚ್ಚಿನ ಹೊರೆ ನನಗಿರಲಿ, ಮಲ್ಲಿನಾಥ್ ಗೌಡರು ನೀವು ಮುಂದೆ ನುಗ್ತಾ ಇರೇನಂತ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಂತ ಮಾಜಿ ಸಚಿವರಾದಂಥ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯರವರೇ, ಹಾಗೂ ಯಾವತ್ತಿನ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಮುತ್ಸದ್ದಿಗಳೇ, ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ಶಿಕ್ಷಕ ಬಳಗವೇ, ಮಾನ್ಯರೇ, ಮಾತೆಯರೇ, ಮಕ್ಕಳೇ, ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಂತರಾತ್ಮದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರೋ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿ. ಯಾವ ರೀತಿ ಆಚಾರ ಮತ್ತು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡು ತನ್ನದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಸಂಸ್ಕಾರದ निश्चितपणानं या लहान बालकांची, या विद्यार्थ्यांची, विद्यार्थिनींची अत्यंत उत्कृष्ट देखभाल या ठिकाणी त्यांचं स्टाफ, शिक्षक, मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्फत होईल आणि होणारच. याबद्दल काय माझ्या मनात काय शंका नाही, माझ्या मनात शंका नाही. या निमित्तानं मी त्यांना, या संस्थेला शुभेच्छा देतो. प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या तालुक्याचे लाडके नेते आदरणीय सीतारामजी मेत्रे साहेब, अशफाकजी बळुर्गी, सताम शेरीकर, बाबा पाटील, बादुले गावचे सरपंच माणिकदादा, शिवाजी काका, आदरणीय खरात काका, फालू काका, बिराजदार साहेब, संजू दायगोडे, उपस्थित गुणू काका, आमचे सर्व मुख्याध्यापक, बिराजदार काका, उपस्थित सर्व दोन्ही गावातील प्रमुख नेते मंडळी, पालकवर्ग, मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवली. आपण आशीर्वाद देण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं प्रथमतः आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. प्रासंगिक सांगावं असं वाटतंय की साहेब, तुम्हाला माहिती आहे अनेक अडचणीतून
ही शाळा आपण ह्या ठिकाणी आणलं त्यात एक मोलाचं कारण आपणही देखील आहात. जेव्हा ही शाळा ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಈ ಕೂಡಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್, ಕಮೆಂಟ್, ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಹೊಸ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿ.